नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जोदे. गेली कित्येक वर्षापासून म्हणजे जसं रेल्वेचा दुसरा ट्रॅक तयार झाला, तो ट्रॅक अगदी युद्ध पातळीवर तयार झाला रेल्वेचा. आणि असं असताना आज जो प्लॅटफॉर्म आहे तो एकच आहे. आणि इकडच्या बाजूला बघताय आपण की इकडे प्लॅटफॉर्मचं एकदम संथ गतीनं काम चाललंय. तर आम्ही वारंवार नेरेच्या नागरिकांनी आंदोलनं केली आणि सांगितलं की लवकरात लवकर हा प्लॅटफॉर्म तयार व्हावा. तर अजूनही ते संथ गतीने काम चाललंय. तर असं हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, वयस्कर महिला आहेत, यांना चढताना उतरताना रेल्वेत ह्या ट्रॅकला जर रेल्वे असेल तर उतरताना चढताना खूप त्रास होतो. काही वेळा तिथून घसरून पडलेले बी नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक. त्याच्यामुळं लवकरात लवकर रेल्वे प्रशासनानं यावरची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर हा प्लॅटफॉर्म तयार करावा. आणि यासाठी आज नेरेतले काही नागरिक आपली मनोगत व्यक्त करणार आहेत. धन्यवाद. माझं नाव सचिन विलास मोरे आहे. मी निराशिव तक्रारचा रहिवासी आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी इथं काम करत असतो. गेल्या 6 महिन्यापूर्वी रेल्वेचे ट्रॅक वाढवण्यात आले ते आणि ते ट्रॅक वाढवल्यानंतर जे पॅसेंजर उतरायचे त्या पॅसेंजरांना उतरून रेल्वे क्रॉस करून रोल क्रॉस करून जावं लागत होतं. परंतु अद्याप रेल्वेचा जो उतरण्यासाठी ट्रॅक बनवायचा चाललेला आहे तो फार संथ गतीने चाललेला आहे. तरी तो लवकरात लवकर फास्ट तयार व्हावा, जेणेकरून वयोवृद्ध नागरिकांना, महिलांना रेल्वेचा ट्रॅक क्रॉस करताना त्रास होऊ नये. आणि हे आपण शेड पाहताय की भर पावसाळ्यात नागरिकांना या ठिकाणी भिजावं लागतं, उन्हाळ्यात ऊन लागतं. आता एवढूसा जर थांबण्यासाठी पत्र्याचं शेड केलं असेल तर रेल्वे प्रशासनाने याची नोंद घेऊन चांगलं या ठिकाणी बसस्थानक करावं, जेणेकरून नागरिकांना त्याचा उपभोग घेता येईल. मागील काळात सुद्धा 32 क्रमांकावर गेट क्रमांक त्या ठिकाणाहून गाड्या घसरत आहेत, परंतु अद्याप रेल्वे प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. आम्ही वारंवार त्या ठिकाणी उड्डाणपुलाची मागणी करतोय, जेणेकरून नागरिकांचं जीवन धोक्यात जाऊ नये. कारण त्या ट्रॅकवरून पाऊस पडल्यानंतर गाड्या खूप घसरतात, हे मी वारंवार त्यांना सांगतोय. आता जर प्रशासनाने त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर यापुढे त्यांना आंदोलनाचा आम्ही इशारा देतो. धन्यवाद. अकबर सय्यद, निराशिव तक्रारचा रहिवासी. रेल्वे प्रशासन प्लॅटफॉर्मचं काम करत आहे. ते प्लॅटफॉर्मचं काम बरेच दिवस झालं पेंडिंग चालू आहे आणि जादा संथ गतीने चालू आहे. आमची रेल्वे स्टेशन म्हणून इथं मस्जिद आहे, स्टेशन मस्जिद म्हणून. त्या मस्जिदीला येण्यासाठी रेल्वे क्रॉसिंग करून यावं लागतं. रस्त्याची अडचण आहे. प्रशासनाला आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की आम्हाला रस्त्याची सोय करून द्यावी. रस्त्याची सोय आणि प्रवाशांचा हाल जादा प्रमाणात होत असून प्रवाशांना लय जादा प्रमाणात हाल आहेत. आणि काही प्रवासी, त्या दिवशी एक प्रवाशाचा ॲक्सिडेंट झाला, त्याला गाडीने आणता आम्हाला नको झालं, तरी आम्ही त्याला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये नेऊन सोमेश्वरच्या दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. तर प्रशासनाने लवकरच दखल घेऊन प्लॅटफॉर्मचं काम व आम्हाला स्टेशन मस्जिदकडे येणाऱ्या रस्त्याचं काम त्वरित करावं ही विनंती. आपण जे रेल्वेच्या बाबतीत अनेक समस्या तुम्ही मांडल्या. समस्या मांडत असताना रेल्वे रोको आंदोलनही केलं आणि त्यानंतर थोडं ज्या काही इथल्या नागरिकांच्या किंवा प्रवाशांच्या सुविधा आहेत त्याच्यात कुठंतरी आता हे जे आपण बघतोय फुटपाथ म्हणजे प्लॅटफॉर्म, तर तिकडच्या बाजूचं प्लॅटफॉर्मचं काम सुरू केलंय. पण ज्येष्ठ नागरिक असतील, वयस्कर महिला असतील, यांना खूप चढताना उतरताना त्रास होतो. शिवाय तिथं शेड सुद्धा नाहीत. उन्हात लोक रेल्वेसाठी थांबत असतील तर हे चुकीचं आहे आणि त्या नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होतो. आणि त्रास होत असताना तुम्ही सामाजिक कार्यकर्ते किंवा एक गावचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य असं असताना तुम्ही यावर आंदोलन करून जर तुम्हाला त्याच्यातून अजूनही संथ गतीने काम आहे तर यावर आपली प्रतिक्रिया काय? नक्कीच आपण म्हटलं की गेल्या 6 महिन्यापासून नीरा स्टेशन हे संथ गतीने चालू होतं. त्याचं कारण होतं की शिंदवणे घाटातला पुणे मिरज लोहमार्गातील सर्वात महत्त्वाचा टप्पा हा रेल्वेला पूर्ण करायचा होता. मिरज ते पुणे ह्या रेल्वे लोहमार्गाचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे.
शिंदवणे घाटानंतर रेल्वेने प्रायोरिटी नीरा स्टेशनला देणे गरजेचे होते, परंतु दौंड स्टेशनचं काम पहिल्यांदा केलं. कारण का नीरा स्टेशनमध्ये माझ्या वार्डातील जी काय मुस्लिम वस्ती आहे, मस्जिदच्या स्टेशन मस्जिदचा भाग, त्यामध्ये 1972 साली जे संपादन झाले त्या संपादनाला आपल्या शेतकऱ्यांनी आणि आपण स्वतः रेल्वे प्रशासनाला विरोध केला होता आणि नव्याने त्याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने नवीन संपादन प्रक्रिया सुरू केलेली आहे. काही अडथळे होते, त्याच्यामुळं नीरा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचं काम होऊ शकलं नव्हतं. वारंवार मी असेल, सचिन मोरे असेल, अकबर सय्यद असतील, आमचे अमोल साबळे असतील, टीके मामा असतील आणि बरेच समाजसेवक, अनिल अण्णा चव्हाण, माझे ग्रामपंचायत सहकारी सदस्य अप्पा चव्हाण आणि नीरेतील माझे इतर सदस्य यांनी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. काल परवापासून पाऊस थांबल्यानंतर नीरा रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मचं काम सुरू झालेलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये अर्धा जो प्लॅटफॉर्म आपल्याला दिसतोय समोरून त्याचं फिलिंगचं काम पूर्ण होईल आणि त्यानंतर कॉन्क्रिटीकरण होईल आणि उर्वरित राहिलेला प्लॅटफॉर्म आहे तो 3 नंबरचा ट्रॅक शिफ्ट केल्यानंतर आणि जो आत्ता जुना आपल्याला FOB दिसतोय, ज्याला आपण फ्लायओव्हर म्हणतो, की माणसांना येण्या जाण्यासाठी आहे, तो रेल्वे प्रशासन त्याच्या पलीकडे एक नव्याने FOB बांधते. तो FOB बांधल्यानंतर तो डिस्मेंटल होईल आणि त्यानंतर उर्वरित प्लॅटफॉर्मचं काम चालू होईल. मला वाटतं एवढ्या 15 दिवसामध्ये पलीकडं प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाची जी काही ट्रॅक शिफ्टिंगची टीम आहे ती दिवाळीला सुट्टीला गेलेली आहे. ती सुट्टीवरनं आल्यानंतर ट्रॅक शिफ्टिंग होईल आणि लवकरात लवकर नेरेकरांना 2 नंबरचा प्लॅटफॉर्म हा सोयी सुविधेसह उपलब्ध होईल अशी रेल्वे प्रशासनाकडून माहिती मिळते. तसेच माझ्या वार्डातील स्टेशन मस्जिद वसाहत आहे, जिथं वर्षोनवर्षे रस्त्याचा विषय पेंडिंग होता. मी, सचिन मोरे असतील, आपणही होता, सुभाजी जेदे आणि माझे सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण यांनी आपण पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन मागच्या महिन्यामध्ये रेल्वेचे चीफ इंजिनियर सेंट्रल रेल्वेचे त्यांनी ती परिस्थिती पाहिली आणि अक्षरशः येण्या जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची सोय नसल्यामुळे त्यांनी तात्काळ हा फ्लायओव्हर ब्रिज मस्जिदकडे जाण्यासाठी स्पेशली मंजूर केलेला आहे. त्याचंही टेंडरिंग सुरू आहे. त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या महिन्याभरात त्याचं काम चालू होईल आणि 2 ते 3 महिन्यामध्ये त्या FOBचं लोकार्पण सोहळा होईल. मी अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेरेतील नागरिकांना आणि माझ्या वार्डातील माझ्या मुस्लिम बांधवांना ग्वाही देतो की 3 महिन्यामध्ये FOBचं काम पूर्ण झाल्यानंतर तो FOB येण्या जाण्यासाठी सुरू होईल. आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आदरणीय अजितदादा पवारसाहेब आणि राज्याच्या बारामती लोकसभेच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा वहिनी यांनी दादांनी 20,87,00,000चा अंडरपास हा मागच्या बजेटमध्ये तरतूद केली आहे. पण PWDकडे फंडची कमी असल्यामुळं येणाऱ्या डिसेंबरच्या बजेट प्लेटमध्ये त्याला मंजुरी मिळेल आणि जसा फंड उपलब्ध होईल तसं काम महारेलतर्फे सुरू होईल आणि सम्राज्ञी हाईट्स ते पिंपरी रेल्वे गेट इथपर्यंत 20 फुटाचा म्हणजे 2 गाड्या बसतील असा कॉन्क्रीट रस्ता आणि स्ट्रीट लाईटची सोय असणारा रस्ता ही लोकांसाठी, नागरिकांसाठी खुला होईल. येणाऱ्या 5 वर्षामध्ये तो रस्ता झाल्यानंतर नीरा शहरासह पिंपरी खुर्द गाव ही पलीकडच्या साईटला वसेल आणि वसाहती वाढेल. तसेच आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून पिसुर्टी गेट नंबर 27, ज्याला LC 27 म्हणतात, त्याचीसुद्धा मंजुरी मिळाली होती. पण महाराष्ट्र शासनाची, स्टेट गव्हर्नमेंटची NOC बाकी असल्यामुळे 3 वर्ष झालं तो प्रस्ताव तसाच पडला होता. मागील दिवसापासून आम्ही पाठपुरावा करून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांच्या मान्यतेने आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक गिल साहेब यांनी NOC रेल्वेला सुपूर्द केली आहे. त्याही ब्रिजचं काम येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये सुरू होईल आणि पर्यायी व्यवस्था म्हणून आपल्याला जेऊर गेटपासून तो ब्रिज पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल. तसेच नीरा स्टेशनमध्ये असणाऱ्या असुविधेच्या बाबतीत आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांनी सुनेत्रा वहिनींकडे पत्रव्यवहार केलेला आहे. नीरा स्टेशनमध्ये जुना जो प्लॅटफॉर्म आपण पाहतात याची पूर्णपणे अवस्था एकदम बिकट आहे. स्वच्छतागृह नाही. महिलांना, गर्भवती महिलांना, लहान बाळांना स्तनपान करण्यासाठी सेपरेट रूम राहण्याची गरज आहे, तीही नाही. अशा काही सुविधांचं पत्र आम्ही रेल्वे बोर्डाकडं आदरणीय सुनेत्रा वहिनींच्यातर्फे दिलेलं आहे. त्याचीसुद्धा रेल्वे बोर्डाकडून मिटिंगमध्ये दखल घेऊन नीरा स्टेशन हे पूर्वी आदर्श स्टेशनमध्ये होतं, परंतु काही कारणास्तव अमृत स्टेशनमध्ये नीरा स्टेशनचा समावेश झाला नव्हता.
त्याची मागणी आम्ही सुनेत्रा वहिनींकडे केलेली आहे. त्यासाठी त्या सकारात्मक त्यांनी दर्शवलेले आहे आणि लवकरच नीरा स्टेशन जर अमृत रेल्वे स्टेशनमध्ये आलं तर नक्कीच नीरा रेल्वे स्टेशनचा कायापालट बारामती आणि लोणंद जंक्शन जसं झालं आहे त्यासारखा होईल. त्यासाठी आम्ही सर्वच नीरेतील सामाजिक कार्यकर्ते असतील, सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील आणि आमचे सहकारी असतील, हे आम्ही सर्वच प्रयत्न करतोय. लवकरात लवकर नागरिकांसाठी हा नीरा स्टेशनचा प्लॅटफॉर्म खुला केला जाईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि रेल्वे प्रशासनाला विनंती करतो की आपण ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत ते तात्काळ आपल्या स्तरावर दूर कराव्या, जेणेकरून संत गतीने रेल्वे प्लॅटफॉर्मचं चाललेलं काम लवकरात पूर्णत्वास जाईल अशी आशा बाळगतो. धन्यवाद.